नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त विषयावर बोलणार आहोत की जो तुमच्या शेती करण्याची पद्धतच बदलून टाकेल. विचार करा, एक अशी गोष्ट जी तुमच्या शेताची ताकद तब्बल 10 पटीने वाढवू शकते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे? यासाठी तुम्हाला एक नवा पैसाही खर्च करायची गरज नाही. हे ऐकायला थोडं अशक्य वाटतंय नाही का? पण हे 100% खरं आहे. आपल्या शेतात आपल्या पायाखालीच एक अशी प्रचंड शक्ती दडलेली आहे, जिला आपण वर्षानुवर्ष कुठेतरी विसरत चाललो आहोत. तर मग चला, आज आपण ती छुपी शक्ती कशी ओळखायची, कशी वापरायची आणि आपल्या शेतीचं नशीब कसं बदलायचं हे सविस्तरपणे जाणून घेऊया. हे बघा, हे फक्त कोणीतरी म्हटलेलं एक वाक्य नाहीये, तर एका अनुभवी कृषीतज्ञांनी दिलेला शब्द आहे. या एकाच वाक्यात निसर्गाचं एक खूप मोठं रहस्य दडलंय. जरा विचार करून बघा. महागडी खतं नाहीत, कोणतीही जहाल औषधं नाहीत, कसलाही खर्च नाही. फक्त एका योग्य वेळी योग्य पद्धतीने केलेलं एक साधं काम तुमच्या शेताची ताकद इतकी वाढवू शकतं. पण मग प्रश्न हा येतो की इतकी सोपी आणि इतकी फायद्याची गोष्ट आपल्यापैकी अनेक जण का करत नाहीत? किंवा ती कोणती अशी चूक आहे जी आपण नकळतपणे करत आलो आहोत? चला, यामागचं कारण शोधूया. आपण बघतोच, गहू किंवा मोहरीची कापणी झाली की मग आपलं शेत मोकळं पडतं. एप्रिल मे महिन्याचं रखरखतं ऊन असतं आणि आपलं शेत तसंच तापत पडून राहतं. आपल्याला वाटतं की आपण जमिनीला आराम देतोय. पण मित्रांनो, खरं तर आपण आपल्या जमिनीला, आपल्या सगळ्यात मोठ्या मित्राला, निसर्गाच्या सगळ्या संकटांसमोर एकटं सोडून देतोय. हे असं रिकामं शेत ठेवणं म्हणजे फक्त वेळेचा अपव्यय नाहीये, तर हे एक असं अदृश्य संकट आहे जे आपल्या जमिनीचा कस, तिचा जीव हळूहळू शोषून घेतं. ही एक खूप मोठी संधी आहे जी आपण प्रत्येक वर्षी वाया घालवत आहोत. चला, आता जरा या समस्येच्या मुळाशी जाऊया. हे जे रिकामं तापलेलं शेत आहे, त्यात नेमकं घडतं तरी काय? कोणती संकटं तिथे गुपचूप वाढायला लागतात? आणि यावरचं उत्तर ते कुठल्या कृषी सेवा केंद्रात किंवा दुकानात नाही, तर ते आपल्या निसर्गातच लपलेलं आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सूर्य, वारा आणि आपली माती यांच्या जुन्या मैत्रीत दडलेली आहेत. आपल्याला फक्त त्यांची मैत्री पुन्हा एकदा नव्याने घट्ट करायची आहे, बस. जेव्हा आपलं शेत असं उघडं, रिकामं आणि तापत पडलेलं असतं, तेव्हा ते या सगळ्या समस्यांचा माहेरघर बनतं. मोथा आणि दुबगवतासारखी जी हट्टी तणं आहेत ना, जी औषध फवारूनही जात नाहीत, ती याच काळात आपली पाळंमुळं जमिनीत खोलवर पसरवतात. जमिनीच्या आतमध्ये हानिकारक बुरशी आणि वाळवीसारखी कीड आपलं राज्य स्थापन करते. हे सगळे शत्रू आपल्या पुढच्या पिकाची मुळं पोखरून काढायला तयार असतात. आणि मग याचा परिणाम काय होतो? जमिनीची जी नैसर्गिक सुपीकता आहे, तिचा कस आहे, तो कमी कमी होत जातो. आणि मग पुढचं पीक घेण्यासाठी आपल्याला हजारो रुपये खर्च करून बाजारातून रसायनं आणि कीटकनाशकं आणवी लागतात. म्हणजे बघा, आपण आपल्याच हाताने आपला खर्च वाढवतो आणि आपल्या जमिनीचं आरोग्यसुद्धा धोक्यात घालतो. हे एक दुष्टचक्र आहे ज्यात आपण अडकत जातो. आता या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा एकच सोपा, सरळ आणि 100% प्रभावी उपाय आहे, आणि तो म्हणजे उन्हाळी खोल नांगरणी. ही पद्धत म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर निसर्गाच्या ताकदीचा वापर करून आपल्या जमिनीला दिलेलं एक वरदान आहे. यात कोणतीही जादूटोणा नाही, यामागे एक साधं पण अत्यंत प्रभावी विज्ञान आहे. आणि हे विज्ञान एकदा का आपण समजून घेतलं की शेती करणं कितीतरी सोपं होऊन जाईल. चला, तर मग हे विज्ञान काय आहे ते समजून घेऊया. हे बघा, ही एकच क्रिया, पण ती 4 वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करून आपल्या जमिनीचा पूर्ण कायापालट करते. सगळ्यात पहिलं म्हणजे सूर्यप्रकाशामुळे जमिनीचं निर्जंतुकीकरण होतं, म्हणजे एक प्रकारचं सॅनिटायझेशन. दुसरं, हट्टी तणांचा कायमचा नायनाट होतो. तिसरं, वाऱ्याच्या मदतीने आपल्याला नैसर्गिक खत मिळतं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढच्या पिकासाठी आपली जमीन अक्षरशः चार्ज होते. जशी आपण आपली मोबाईलची बॅटरी चार्ज करतो ना, अगदी तशीच. आता या प्रत्येक पायरीवर नेमकं काय घडतं ते जरा सविस्तरपणे पाहूया. जेव्हा आपण कडक उन्हाळ्यात खोल नांगरणी करून मातीची ढेकळं वर काढतो, तेव्हा आपण जमिनीला एक प्रकारचं सनबाथ म्हणजेच ऊन स्नान घडवून आणतो. मे महिन्यात जी 40-45 डिग्रीची उष्णता असते, ती थेट त्या ढेकळांच्या आतपर्यंत पोचते. ही उष्णता म्हणजे एक मोठी नैसर्गिक भट्टीच आहे. जमिनीच्या आत जे पिकांचे शत्रू लपलेले असतात, म्हणजे हानिकारक बुरशी, किडींची अंडी, वाळवी, जे आपल्या पिकांची मुळं पोखरून काढतात, ते या भट्टीच्या उष्णतेने पूर्णपणे जळून नष्ट होतात. आणि यासाठी आपल्याला 1 रुपयाही खर्च करायची गरज नाही. सूर्यदेव आपल्यासाठी हे काम पूर्णपणे मोफत करून देतात. मोथा आणि धूपगवतासारखी हट्टी तणं ही तर शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी. ही रसायनांनाही दाद देत नाहीत. का? कारण त्यांची मुळं आणि ज्या गाठी असतात त्या जमिनीत खोलवर दडलेल्या असतात. आपण वरून कितीही औषधं फवारली तरी त्या पुन्हा वर येतात. पण खोल नांगरणीमुळे काय होतं की हीच मुळं आणि गाठी त्या मातीच्या ढेकळांसोबत वर येतात आणि कडक उन्हात उघड्या पडतात.
सूर्यप्रकाशामुळे ते अक्षरशः भाजून निघतात, आतून पूर्णपणे सुकतात आणि त्यांचा समूळ नाश होतो. हा तणांचा कायमचा बंदोबस्त करण्याचा निसर्गातला सर्वात प्रभावी आणि खात्रीशीर मार्ग आहे. आता बघा निसर्गाची जादू. मे महिन्यात जेव्हा गरम वारे वाहतात तेव्हा ते नुसतेच वाहत नाहीत, तर आपल्यासोबत आजूबाजूच्या परिसरातील पालापाचोळा, सुपीक मातीचे कण आणि इतर सेंद्रिय पदार्थ घेऊन येतात. हे सगळे पोषक घटक असतात. आपली नांगरलेली जमीन आणि त्यातली ती मोठी मोठी ढेकळं या वाऱ्यांसाठी सापळ्याचं काम करतात. हे सर्व पोषक घटक त्या ढेकळांच्या फटींमध्ये अडकून बसतात आणि मग जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो तेव्हा हेच घटक कुजून आपल्या जमिनीसाठी उत्तम, मोफत सेंद्रिय खत बनतात. म्हणजे विचार करा, निसर्ग स्वतः आपल्या शेतात खत आणून टाकतो. आत्तापर्यंत आपण जे फायदे पाहिलेत ते ऐकायला खूप छान आणि आकर्षक वाटतात. पण हे सगळे फायदे मिळवण्यासाठी नांगरणी करण्याची एक विशिष्ट आणि योग्य पद्धत आहे. जर आपली पद्धत चुकली तर आपली सगळी मेहनत, वेळ आणि ट्रॅक्टरच्या डिझेलचा खर्च वाया जाऊ शकतो. त्यामुळे आता आपण या कामाच्या अचूक पद्धतीवर लक्ष केंद्रित करूया. कारण काय करायचं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच कसं करायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा हाच आहे. याला तुम्ही सुवर्ण नियम समजा. उन्हाळी नांगरणीचा उद्देश जमीन भुसभुशीत करणे अजिबात नाहीये. या उलट आपल्याला जमिनीत मोठे मोठे टणक ढेकळे काढायचे आहेत, ज्यांना आपण डेले म्हणतो. जितके मोठे आणि खडबडीत ढेकळे तितकाच सूर्यप्रकाश आणि गरम हवा मातीत खोलवर पोचेल आणि तितकाच आपल्याला जास्त फायदा होईल. जर आपण माती बारीक केली तर तणांच्या गाठींना संरक्षण मिळेल आणि सूर्यप्रकाशही आत जाणार नाही. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, ढेकळे, ढेकळे आणि फक्त मोठी ढेकळे हेच आपलं ध्येय आहे. आता पुढचा प्रश्न येतो की नांगरणी किती खोल करायची. तर कमीत कमी 8 ते 9 इंच खोल नांगरणी करणं अत्यंत आवश्यक आहे. याचे एक शास्त्रीय कारण आहे. आपल्या पिकांची 90% जास्त मुळं याच खोलीपर्यंत जाऊन अन्न आणि पाणी शोषून घेतात आणि हानिकारक बुरशी आणि तणांची मुळं सुद्धा याच थरात आपलं घर करून बसलेली असतात. त्यामुळे जेव्हा आपण इतकी खोल नांगरणी करतो तेव्हाच आपण या शत्रूंना उन्हात उघडं पाडू शकतो आणि पोषक घटक आपल्या पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचवू शकतो. वरवरची उथळ नांगरणी करून काहीही फायदा होणार नाही. हा एक अगदी स्वाभाविक आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, जो प्रत्येक जागरूक शेतकरी बांधवाच्या मनात नक्कीच येईल. गांडूळ तर आपल्या जमिनीचा जीव आहे, आपला खरा मित्र आहे. या सगळ्या प्रक्रियेत त्या बिचाऱ्याचं काही नुकसान तर होणार नाही ना? याचं उत्तर ऐकून तुम्हाला निसर्गाच्या अद्भुत रचनेचं कौतुक वाटेल. गांडुळासारखे जे मित्रकीटक असतात ते खूप हुशार असतात. जेव्हा जमिनीचा वरचा थर तापायला आणि कोरडा व्हायला लागतो तेव्हा त्यांना धोक्याची सूचना मिळते. ते लगेच ओलावा आणि थंडावा शोधण्यासाठी जमिनीच्या खालच्या सुरक्षित थरांमध्ये निघून जातात. त्यामुळे खोल नांगरणीने त्यांचं काहीही नुकसान होत नाही. उलट जमिनीचं आरोग्य सुधारल्यामुळे पावसाळ्यानंतर त्यांची संख्या अजून वाढते. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंत राहा, आपले मित्र पूर्णपणे सुरक्षित आहेत. चला, आता आपण एका अशा मोठ्या चुकीबद्दल बोलूया जी दुर्दैवाने अनेक शेतकरी बांधव करतात. ही एक चूक नांगरणीचे सगळे फायदे तर शून्य करतेच, पण उलट जमिनीचं नुकसान सुद्धा करू शकते. ही एक चूक तुमची मेहनत, तुमचा वेळ आणि डिझेलचा खर्च सगळं काही वाया घालू शकते. त्यामुळे ही माहिती जरा जास्त काळजीपूर्वक ऐका. काही जणे खूप मोठी चूक करतात. ते आधी शेताला पाणी देतात आणि मग जमीन नरम झाली की नांगरणी करतात. त्यांना वाटतं की असं केल्याने काम सोपं होईल, पण हीच सगळ्यात मोठी आणि घातक चूक आहे. ओल्या जमिनीत नांगरणी केल्यावर ढेकळे कधीच निघत नाहीत. उलट माती बारीक आणि भुसभुशीत होते. यामुळे तणांच्या गाठींना ओलावा मिळून त्या अजून जोमाने वाढतात आणि बुरशीलाही लपायला आयती जागा मिळते. लक्षात ठेवा, योग्य पद्धत याच्या अगदी उलट आहे. जमीन जितकी कोरडी, कडक आणि तापलेली असेल तितके मोठे ढेकळे निघतील आणि तितके जास्त फायदे मिळतील. हे काम कसं करायचं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते कधी करायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण आपण इथे निसर्गाची मदत घेऊन काम करत आहोत आणि निसर्गाची मदत घ्यायची असेल तर त्याच्या वेळापत्रकानुसारच आपल्याला चालावं लागेल. योग्य वेळेला जर हे काम केलं तरच निसर्गाची पूर्ण साथ मिळते आणि आपल्याला 100% परिणाम मिळतात. या कामासाठी वर्षातला सर्वोत्तम काळ म्हणजे एप्रिल आणि मे महिना. या 2 महिन्यांना तर सुवर्ण संधी म्हटलं पाहिजे. का? कारण याच काळात सूर्यप्रकाश सर्वात जास्त तीव्र असतो आणि जमिनीला भाजून काढणारे गरम वारे सुद्धा जोरात वाहत असतात. आपल्याला याच 2 नैसर्गिक घटकांचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. एकदा का जून महिना सुरू झाला, वातावरणात गारवा आला की मग नांगरणी करून तितकासा फायदा मिळत नाही. त्यामुळे ही संधी अजिबात चुकवू नका. या चित्रातून आपल्या यशाचं संपूर्ण गणित अगदी स्पष्ट होतं. बघा, या पद्धतीचं यश 40% तीव्र सूर्यप्रकाशावर अवलंबून आहे, 30% उष्ण वाऱ्यावर, 20% कोरड्या जमिनीवर आणि 10% योग्य खोलीवर अवलंबून आहे.
जेव्हा या चारही गोष्टींचा अचूक मेळ साधला जातो तेव्हाच आपल्याला सर्वोत्तम परिणाम मिळतो आणि आपली जमीन खऱ्या अर्थाने पुनरुज्जीवित होते, म्हणजे तिला नवजीवन मिळतं. तर मग ही सोपी आणि मोफत पद्धत अवलंबल्यानंतर आपल्याला बक्षीस काय मिळतं? आपल्याला मिळतं एक नवीन, जिवंत आणि शक्तिशाली शेत. एक असं शेत ज्याची ताकद 10 पटीने वाढलेली आहे, जे हठ्ठी तणांपासून, हानिकारक बुरशी आणि किडींपासून पूर्णपणे मुक्त आहे, ज्याला निसर्गाने स्वतः खत पुरवलं आहे आणि जे पुढच्या पिकातून भरघोस, निरोगी उत्पन्न देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आणि हे सगळं आपल्याला मिळालं एकाही रुपयाचा खर्च न करता. यापेक्षा मोठी बचत आणि मोठा फायदा दुसरा कोणता असू शकतो का? तर मग आता तुम्हीच विचार करा, आपल्या जमिनीत किती प्रचंड शक्ती दडलेली आहे, जी फक्त जागृत होण्याची वाट पाहते आहे. यावर्षी ही संधी सोडू नका. आपल्या जमिनीला तिची खरी ताकद परत मिळवून द्या. आणि हो, अशाच उपयुक्त आणि शास्त्रीय माहितीसाठी कृषी साथी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी अशीच माहितीपूर्ण सामग्री नेहमी घेऊन येत राहू. धन्यवाद. जय जवान, जय किसान.